दिवाळीनिमित्त सोलापुरात फटाक्यांच्या स्टॉल्सना उधाण आलं असून यंदा ग्रीन आणि फॅन्सी फटाक्यांना चांगली मागणी आहे। दिवाळीनिमित्त सोलापुरात सध्या फटाक्यांची रेलचेल सुरू झाली आहे। शहरातील विविध भागात फटाक्यांचे स्टॉल्स थाटले गेले असून यंदा पर्यावरणपूरक म्हणजेच ग्रीन फटाके आणि विविध रंगी प्रकाश देणारे फॅन्सी फटाके ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत। शहरातील सावरकर मैदान, 4 हुतात्मा पुतळा परिसर, पूर्व भाग, होडगी रोड, जुळे सोलापूर, अशोक चौकासह शहरातील विविध भागात परवानाधारक फटाका विक्रेत्यांनी स्टॉल्स उभारले आहेत। यामध्ये पारंपरिक फटाक्यांबरोबरच नवीन प्रकारचे ध्वनी आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवणारे ग्रीन फटाके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। शहरातील ग्राहकांमध्ये पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढली आहे, त्यामुळे प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांना मागणी वाढली आहे। यामध्ये ग्रीन चक्र, ग्रीन अनार, इको फ्रेंडली बॉम्ब आदी प्रकारांचा समावेश आहे। हे फटाके कमी धूर करतात, आवाजही मर्यादित ठेवतात आणि पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करतात। दुसरीकडे छोट्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारे फॅन्सी फटाके जसे की व्हर्ल विंड्स, कलर फाउंटन्स, स्पार्कल शॉवर्स, म्युझिक फायर क्रॅकर्स यांना प्रचंड मागणी आहे। काही विक्रेत्यांनी विशेष डेमो शो आयोजित करून ग्राहकांना प्रत्यक्ष फटाक्यांचा अनुभव देत विक्री वाढवली आहे। जरी यंदा काही फटाक्यांचे दर 10 ते 15% वाढले असले तरी ग्राहकांचा उत्साह कायम आहे। विक्रेत्यांनुसार बच्चे कंपनीसाठी छोटे आणि आकर्षक फटाके तर तरुणांसाठी गगनचुंबी रोषणाई करणारे फटाके अधिक प्रमाणात खपतात। फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी प्रशासनाने नियमावली लागू केली आहे। परवाना असलेल्या विक्रेत्यांनाच स्टॉल लावण्यास परवानगी आहे। पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणीही सुरू आहे। नागरिकांनीही ध्वनी प्रदूषण नियमानुसार फटाके फोडावेत असं आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान बच्चे कंपनीच्या हट्टासाठी पालकवर्ग फटाके खरेदी करताना दिसत आहेत।